आपल्यासोबत आहेत नागपूरच्या महापौर नीता ठाकरेजी. मॅडम, बसेस डिझेलचा तुटवडा आहे असं सांगितलं जात आहे. काय परिणाम आहे पब्लिक ट्रान्सपोर्टवर शहरातल्या? नागपूर महानगरपालिकेच्या ज्या 195ही बसेस आहे, ज्या तीनही कंपन्यांच्या आहेत, त्या तीनही कंपन्यांच्या बसेसची आत्ताच माहिती घेतलेली आहे. अशा म्हणजे पेट्रोलचा तुटवडा आहे या कारणास्तव कुठलीही बस थांबलेली नाही, सर्व बसेस रस्त्यावर धावतात आहे अशी माहिती आहे. तरीसुद्धा या तिन्ही कंपन्यांच्या संचालकांना आता बोलवून घेतलेलं आहे की काही परत आणखी विचारपूस त्यांना काही अडचण आहे का, पण अशा प्रकारची कुठलीही माहिती आत्ता घडीला आमच्याकडे नाही आली. डिझेलमुळे काही बसेस थांबलेल्या आहे नागपुरातली, अशी आजची परिस्थिती आहे. ती माहिती आज घडीला मी जेव्हा माहिती घेतली तर डिझेलमुळे बस थांबली अशी माहिती आत्ता महानगरपालिकेकडे महापौर कक्षाकडे जी माहिती घेतली त्यामध्ये नाही आहे. बसेस धावतात आहे. नागपुरात बऱ्याच पेट्रोल पंपवर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. काही लोक म्हणतात की डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही. नागपूर महानगरपालिकेच्या कारभारावर काही परिणाम होतोय? आत्ता घडीला तसा कुठलाही परिणाम नागपूर म्हणजे तुम्ही आता बसेसचा विचारला तो विषय आहे किंवा इतर काही जी यंत्रसामग्री आहे ज्याच्यासाठी गरज आहे डिझेलची, तर अशा कुठल्याही ठिकाणी आज घडीला आत्ता कुठल्याही प्रकारचा तुटवड्याचा परिणाम झालेला दिसत नाही आहे. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन वाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.